जय श्रीमान नारायण. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 8 अक्षर परब्रह्म योग श्लोक 13. ओम इति एकाक्षरं ब्रह्म व्याहरन् माम् अनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्. ओम. गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना अक्षर परब्रह्म योग शिकवत आहेत. परमात्मा म्हणत आहेत, अर्जुना, जे आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्काराचे फळ प्राप्त करण्यासाठी माझा आश्रय घेतात त्यांच्यासाठी मी उपासना किंवा ध्यानाची पद्धत सांगतो ती ऐक. ज्यांना आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार प्राप्त करायचा आहे त्यांनी शरीर सोडताना माझे ध्यान करावे. ओमचा जप करावा. ओम हे एकच अक्षर आहे. ओम हा माझ्याबद्दल बोलतो. ओम हा माझ्या परम व्यक्तिमत्वाबद्दल शिकवतो आणि मला हाक मारण्यासाठी किंवा मला संबोधण्यासाठी लोक ओम म्हणू शकतात. म्हणून जो कोणी माझे ध्यान करताना ओमचा जप करत शरीर सोडतो तो आत्मदर्शन किंवा आत्मा किंवा आत्म्याचे शुद्ध स्वरूप प्राप्त करतो, जे माझ्यासारखेच आहे. जसे की श्रीकृष्ण परमात्मा घोषित करत आहेत की ते सर्वोच्च आहेत, ते सर्वव्यापी आहेत आणि ते पवित्र अक्षर ओम यावर जोर देत आहेत. जेव्हा आपण पवित्र अक्षर ओम म्हणतो तेव्हा तो आपल्याला फक्त त्यांच्याबद्दल विचार करण्यास सुचवतो. तसेच श्रीकृष्ण परमात्मा सुचवतात की जर अशा प्रकारची साधना किंवा अभ्यास आयुष्यभर ओंकाराचा जप करून आणि श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांचे ध्यान करून केली तर त्यांना श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांचे स्मरण ओंकार नाम जपाच्या वेळीही होईल. आयुष्यभर केला जाणारा साधनेच्या किंवा अभ्यासाच्या परिणामांमुळे शरीराचा त्याग करून आत्मदर्शन किंवा त्याच्यासारखाच शुद्ध आत्मा किंवा आत्म्याचे स्वरूप प्राप्त करतो. त्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा ज्यांना आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार साधायचा आहे त्यांच्यासाठी उपासना किंवा ध्यान पद्धती स्पष्ट करत आहेत. श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणुकींवर ध्यान करणे, एकपात्री ओम हा केवळ श्रीमन नारायण किंवा श्रीकृष्ण परमात्म्यांची जाणीव करते हे स्पष्टपणे जाणणे आणि तेच लक्षात ठेवून ओमचा उच्चार करावा. ओमचा उच्चार करताना ओ दीर्घकाळ न लांबवता ओम म्हणून ओमचा उच्चार करणे, परंतु म हा आवाज लांबवणे. जसे खूप वेळ ओम असे ध्यान करणे. फक्त श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांच्यावर ध्यान करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया. ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् माम् अनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये
8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान 1 श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. ओम इति एकाक्षरं ब्रह्मा व्याहरन् माम् अनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्. ओम ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् माम् अनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्. जय श्रीमन नारायणा. सर्व भक्तांना विशेष विनंती. आपल्या जीवनातील सर्व गोष्टींमध्ये आपल्याला त्वरित आणि प्रभावी परिणाम हवे असतात. हे साध्य करण्यासाठी दररोज 1 मिनिट घालवू आणि नारायणास्त्रम वाचूया. नारायणास्त्रम मिळवण्यासाठी www.narayanaastram.org या नारायणास्त्रम वेबसाईटवर जा आणि नोंदणीमध्ये आपले नाव आणि ईमेल प्रदान करा. तुम्ही दिलेल्या ईमेलवर तुम्हाला नारायणास्त्रमाचे PDF प्राप्त होईल. PDFमध्ये रामायण श्लोक, गीता श्लोक आणि विष्णू नाम आहे. या 3 पैकी 3ला नारायणास्त्रम म्हणतात. प्रत्येकाला या श्लोकांचे वेगळे संयोजन प्राप्त होते. जेव्हा प्रत्येकजण 24,000 भक्तांसह
दररोज त्यांचे नारायणास्त्रम वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा संपूर्ण रामायण पारायणाची 1 फेरी, श्रीमद भगवद्गीता पारायणाच्या 33 फेऱ्या, 24 श्री विष्णू सहस्त्रनामांचे फेरे पूर्ण होतात. दररोज असे केल्याने आपल्यावर उल्लेखनीय आणि विलक्षण परिणाम दिसून येतात. म्हणूनच तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी ताबडतोब या वेबसाईटवर जाऊन तुमचे नारायणास्त्र मिळवा. जय श्रीमन नारायण.